अष्टमीला कुलदेवीला काय अर्पण करावं याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर पहा, अष्टमीचा हा अतिशय महत्त्वाचा आणि तेवढाच दिव्य असा दिवस असतो. ह्या दिवशी आपण कुलदेवीची सेवा उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कुलदेवीची भक्ती केली, कुलदेवीची सेवा केली, नामजप केला तर कुलदेवीची आपल्यावर अखंड कृपा राहत असते. जर तुम्हाला तुमची कुलस्वामिनी कोणती आहे हे माहीत असेल तर अतिउत्तम, आणि माहीत नसेल तरी सुद्धा तुम्ही कुलदेवीची सेवा करू शकतात. तर पहा, कुलदेवीची सेवा कशी करावी हा व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर आहेच, पण यात अष्टमीच्या दिवशी आपण कुलदेवीची कशा पद्धतीने कुलदेवी प्रसन्न राहावी याविषयी माहिती घेणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर अष्टमीच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीमध्ये जी अष्टमी येते, विशेष करून चैत्र नवरात्र असेल, शारदीय नवरात्र असेल किंवा जे गुप्त नवरात्र असतं, तर त्यात येणारी अष्टमी ही महाअष्टमी म्हणून आपण उपवाससुद्धा करत असतात. बरेच जण जर नवरात्रीचा उपवास करत नाही तर ते महाअष्टमी जी असते त्या दिवशीसुद्धा उपवास करत असतात. तर अष्टमी, अगदी दर महिन्याला येणाऱ्या अष्टमीला सुद्धा तुम्ही ही सेवा, हा उपाय करू शकतात जो मी आता सांगणार आहे. लक्षात घ्या, दर महिन्याला अष्टमी असते, पण ह्या विशेष अष्टमी असतात. नवरात्रीमध्ये ज्या अष्टमी येतात तर त्यांच्यामुळे त्या अष्टमीचं अजून महत्त्व वाढत असतं. सर्वात अगोदर की हा उपाय केल्याने काय होणार आहे, जो आपण आता माहिती करून घेणार आहोत. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहावी आणि शत्रूचा त्रास होत असेल तर त्यापासून सुद्धा तुमचं रक्षण होऊ शकतं. कारण बऱ्याच वेळेला आपण जरी इतरांविषयी चांगला विचार करतो किंवा आपण आपल्या परीने चांगलं वागत असतो, पण सर्वांनाच ते पचत नाही किंवा सर्वांनाच ती गोष्ट योग्य वाटत नाही किंवा आपली प्रगती होत असेल किंवा जे काही असेल तर शत्रूसुद्धा निर्माण होतात. ज्या वेळेला आपण शिखरं गाठत असतो, उंचीच्या शिखरावर असतो, तर अशा वेळेला प्रसिद्धी असेल किंवा पैसा तुमच्याकडे येत असेल तर अशा वेळेला तुमचे शत्रूसुद्धा वाढत असतात. आणि काहींना कोणाचं चांगलं होत असेल तर ते बघवत नाही. तर अशा वेळेला तुम्ही प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या सुद्धा आपले शत्रूंमध्ये वाढ होत असते. बऱ्याच वेळेला ते शत्रू अगदी लांबचेच असतात असं नाही, अगदी ओळखीचे किंवा परिचयातले असतात. अशाच लोकांना आपल्याविषयी तिरस्कार वाटत असतो, मनातून ते आपल्याविषयी द्वेष करत असतात किंवा काही ना काही वाईट प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतात त्या करत असतात. जसं की ब्लॅक मॅजिक असेल, काळी जादू किंवा जे काही असेल ते अशा पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये सुद्धा अडथळे येतात. आणि म्हणूनच जर हा उपाय केला तर शत्रूंपासून होणारा त्रास असेल तर त्यापासून सुद्धा तुमचं रक्षण होईल. त्यानंतर की आपल्या घरात लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहते, घरात सुख, शांती, समृद्धी राहावी यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. त्याचबरोबर की कुलदेवीला आपण ही जी वस्तू आहे ही अर्पण केल्यामुळे आपल्या कुळाचं, आपली रक्षण करणारी आपली आदिशक्ती, आदिमाया कुलस्वामिनी असते आणि कुलदेवीची सेवा म्हणून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. आपली कुलस्वामिनी आपल्यावर प्रसन्न राहावी त्यासाठी तुम्ही ही सेवा केली तरीही चालू शकतं. जर समजा कोणती संकटं असतील, दुःख असतील, ते सुद्धा दूर होतात आणि मातेच्या कृपेने अडलेली कामं मार्गी लागत असतात. घरातील वादविवाद, भांडणं असतील किंवा जे काही तुम्ही विशेष कामं करत असतील किंवा कोणत्याही कार्यात तुम्हाला यश मिळत नसेल तर अशा वेळेला सुद्धा हा उपाय करायचा आहे जो मी आता सांगणार आहे. म्हणूनच अगदी महत्त्वाची ही सेवा आणि हा उपाय असणार आहे. प्रत्येकाने जरूर करावा. अगदी कोणतीही समस्या नसेल तरी कुलदेवीच्या कृपा आपल्यावर राहावी, कुलदेवीच्या कृपेसाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात. सर्वात महत्त्वाचं, आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहते, अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि कुलस्वामिनी माता सदैव प्रसन्न राहते. तर हा उपाय काय आहे ते आता आपण पाहूया. हा उपाय केव्हा करावा? तर नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकतात. त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अष्टमीला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. आणि जर समजा तुम्हाला शक्य होत असेल तर प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून तुम्ही दररोज सुद्धा हा उपाय करू शकतात. पण अगदी जर दररोज करणं शक्य नसेल तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अष्टमीला आणि जी महाअष्टमी असते नवरात्रीतली त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालू शकतं. अष्टमीच्या दिवशी कुलदेवीची छान अशी पूजा करायची आहे आणि नवरात्र असल्यामुळे जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचत असतील तर अतिउत्तम, आणि नसतील करत तर जे सिद्धकुंजिका स्तोत्र आहे
ते जरी पठण केलं, नवरात्रीत काही अडचणी असतील किंवा काही असेल, सेवा झाली नसेल, तर अष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी वाचावा. म्हणजे संपूर्ण दुर्गा सप्तशती पठण केली तर एक पाठ पूर्ण होतो. अशा पद्धतीने करू शकतात. नसेल शक्य तर सिद्धकुंजिका स्तोत्र आहे, तर ते तुम्ही दिवसभरात तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही ते पठण करा. जास्तीत जास्त सिद्धकुंजिका स्तोत्र वाचण्याचा, त्याची आवर्तनं करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर कुलदेवीचा जो मंत्र आहे म्हणजेच नवार्णव मंत्र, तो तुम्ही पठण केला. कुलदेवी कोणतीही असली तरी नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्णव मंत्राचाही तुम्ही जास्तीत जास्त जप करावा. त्याचबरोबर कुलदेवीची सेवा म्हणून त्या दिवशी तुम्ही उपवास करणार असतील तरीही चालू शकतं आणि उपवास नाही केला तरी हरकत नाही, पण सेवा मात्र चुकवायची नाही. त्यानंतर की कुलदेवीची छान अभिषेक वगैरे पंचोपचारे पूजा अर्चा करायची, पुष्प अर्पण करायचं, जो काही नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य अर्पण करायचा. आणि आता जो उपाय आपण करणार आहोत तर हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. तर पहा, आता चैत्र नवरात्र सुरू आहे. तर चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी तिथी अगदी नवमी आणि अष्टमी तिथी एकाच दिवशी असल्यामुळे हा उपाय तुम्ही अष्टमी म्हणजेच 26 तारखेला रामनवमी आहे आणि 26 तारखेला अष्टमीसुद्धा आहे, तर त्या दिवशी केला 26 तारखेला तरी चालू शकतं, किंवा 25 तारखेला अष्टमी तिथी दुपारनंतर सुरू होते, तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तरीसुद्धा चालू शकतं. म्हणूनच मग आता रामनवमी 26 तारखेला आहे आणि अष्टमीसुद्धा 26 तारखेला आहे. तर असं का? कारण 25 तारखेला दुपारून अष्टमी सुरू होते आणि 26 तारखेला जी सूर्योदय होतो, तर सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते तीच ग्राह्य धरली जाते. म्हणूनच की त्या दिवशी अष्टमी आहे, जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेला अष्टमी तिथी असणार आहे, म्हणून अष्टमी 26 तारखेला सुद्धा आहे. पण मग रामनवमी ही त्याच दिवशी का? कारण 26 तारखेला अष्टमी दुपारी 11:45 वगैरे असा काही टायमिंग आहे, तिथपर्यंतच अष्टमी तिथी आहे आणि त्यानंतर नवमी सुरू होते. म्हणूनच आणि प्रभू श्रीरामांचा जन्म हा दुपारी 12 नंतर झालेला आहे, म्हणूनच त्या रामनवमीसुद्धा त्याच दिवशी आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही अष्टमीच्या दिवशी अगदी म्हणजे 26 तारखेला सकाळी करा किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरीसुद्धा चालू शकतं. त्यानंतर महत्त्वाचं की जे कोणी तुमच्याकडून काहीही सेवा झाली नसेल आणि जर समजा तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राची सेवा जास्त आवर्तनं करणं शक्य नसेल, तर अशा वेळेला तुम्ही अगदी एक वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केलं किंवा 3-5 वेळा पठण केलं तरी चालू शकतं आणि त्यानंतर मग हा उपाय करायचा आहे. तर कुलदेवीची अखंड कृपा राहावी त्यासाठी प्रत्येकाने हा उपाय करा. तर हा उपाय असणार आहे की लवंग जे असतात, फूल असलेलं लवंग घ्यायचं आहे आणि हा उपाय, ही माहिती पूर्ण नीट ऐका, म्हणजे तुम्हाला अगदी त्याचे चांगले रिझल्ट्स मिळतील. तर पहा, फूल असलेले लवंग घ्यायचे आहेत आणि लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. कलावा जो आपल्याकडे असतो, ज्याला आपण रक्षासूत्र म्हणत असतो, तर ते घेतलं तरी चालेल किंवा जो धागा असेल तो घ्या, फक्त गाठ व्यवस्थित बसायला हवी. तर त्याच्यात आपल्याला लवंग किती घ्यावे, फूल तुटलेलं लवंग कधीही घ्यायचं नाही सेवा उपासनेमध्ये. तर अशा वेळेला तर फूल असलेलं लवंग आपण 11, 21, 51, 108 ह्या पद्धतीने लवंग घ्यायचे आहेत. जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करू शकतात. तर 11 किंवा 21 किंवा 51 किंवा 108 लवंग घेऊन त्याची आपण लाल धाग्यामध्ये ते बांधायचे आहेत. तो धागा लवंगमध्ये आपण ते बांधायचा आहे आणि तर ती छान अशी माळ तयार करायची आहे. लवंगची माळ तयार करून ते आपल्या कुलदेवीच्या फोटोला, मूर्तीला किंवा टाक असेल तर तिथे ती आपण अर्पण करायची आहे. ज्या वेळेला तुम्ही लाल धाग्याला जे लवंग बांधतील तर तेव्हा सुद्धा आपल्याला कुलदेवीचा नवार्णव मंत्र किंवा तुमची जी कुलस्वामिनी असेल तर कुलदेवी माहिती असेल तर कुलदेवीच्या मंत्राचं किंवा कुलदेवीचं नाव घेत ते लवंग त्याला गाठ बांधायची आहे. अशा पद्धतीने करायचं आणि आपण ही सेवा कुलदेवी माता मी तुझ्यासाठी करते, तुझी कृपा
वर अखंड राहू दे माता, सदैव आमच्यासोबत राहा, असं म्हणून अगदी मनातले जे काही असेल, मनातली इच्छा बोलूनही तुम्ही हा उपाय करू शकतात. जर कुठलं संकट असेल ते दूर व्हावं त्यासाठी करू शकतात, किंवा कोणती इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी करत असतील तर ते सुद्धा कुलदेवीला सांगावं आणि मनातसुद्धा ते विचार ठेवून ते भाव ठेवायचे आहेत. ती सेवा करताना सुद्धा लवंग आपण नुसतं बांधतोय, कुठंतरी पाहतोय, टी व्ही पाहतोय असं करायचं नाही. तेव्हासुद्धा ते मनाने करायचं आहे आणि मनात कुलदेवीचा नामजप करत ही सेवा करायची आहे. तर लवंगची छान अशी माळ बनवायची. तुम्ही 11 किंवा 21 घेऊ शकतात आणि शक्य होत असेल तर 108 लवंगची सुद्धा करू शकतात. मग आता 108 किंवा 51 लवंग घेऊन जर आपण माळ बनवली तर ती खूप मोठी होईल, बरोबर. तर मोठी तर होणारच आहे. तर अशा वेळेला तुम्ही तिचे अगदी 3-4 फेर असं एकत्र करून, म्हणजे डबल टिबल करून ती तुम्ही देवीला अर्पण केली तरीसुद्धा चालू शकतं. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावर जातात तेव्हासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवून घेऊन जाऊ शकतात. तर आता अशा पद्धतीने छान अशी आपल्याला लवंगची माळ बनवायची, कुलदेवीला अर्पण करायची, मनातली इच्छा सांगायची. त्यानंतर देवीची छान अशी धूपदीप वगैरे लावून आरती करायची. जो काही नैवेद्य बनवला असेल तो अर्पण करायचा आणि ती लवंगची माळ तशीच राहू द्यायची आहे. पूर्ण अष्टमी नवमीच्या दिवशी ठेवलं तरीही चालू शकतं. तशाच पद्धतीने ते देवीला अर्पण केलेलं राहू द्यायचं आणि त्यानंतर म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी वगैरे तुम्ही ती माळ देवीचं प्रसाद रूपाने ती घ्यायची आहे. आणि ते जे लवंग असतील तर ते लवंग तुम्ही पण त्याचा आपण अगदी म्हणजे चांगलाच त्याचा वापर करायचा आहे, की असं तिखट वगैरे असं काही पदार्थ बनवायचे नाही. म्हणजेच काय, की तुम्ही चहा वगैरे बनवतात त्याच्यातही ते टाकू शकतात, किंवा नुसतं तुम्ही लवंग जर कोणी खात असेल तर घरातल्या व्यक्तींनी प्रसाद रूपाने प्रत्येकाने लवंग खायचे आहेत. जर कमी असतील तर हरकत नाही, 11-21 लवंग एवढं काही विशेष नसतं. तर ते लवंग तुम्ही प्रसाद म्हणून ते तुम्ही दररोज खाऊ शकतात. त्याचबरोबर चहामध्ये टाकून सुद्धा तुम्ही तो घ्यायचा आहे. पण प्रसाद बनवायचा म्हणजे प्रसाद म्हणून ते आपण खायचं आहे, पण त्याचं असं भाजी वगैरे मसाल्याच्या पद्धतीने ते आपण वापरायचं नाही. तर अशा पद्धतीने प्रसाद रूपाने ते तुम्ही घ्यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाच्या कामाला जेव्हाही तुम्ही जातील तर तेव्हासुद्धा तुम्ही देवीला अर्पण केलेले जे लवंग आहेत तर ते तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकतात. त्याचबरोबर देवीला अर्पण केलेला लवंग खाऊन सुद्धा तुम्ही महत्त्वाच्या कामाला जाऊ शकतात. अशा पद्धतीने अर्पण केलेले जे लवंग असतात अशा पद्धतीने त्याचा उपयोग करायचा असतो. तर ही खूप जास्त प्रभावी सेवा आहे. कुलदेवीच्या मूळ स्थानावर सुद्धा तुम्ही अशी लवंगची माळ बनवून घेऊन जाऊ शकतात. त्याबरोबरच की ही जी सेवा आता सांगितली ही फक्त आपण अष्टमी किंवा दर महिन्याला येणाऱ्या अष्टमीला करावी. पण जर दररोज एवढं शक्य होत नसेल तर तुम्ही दररोज देवीचा फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल तर तिथे तुम्ही 2 लवंग अर्पण करायचे आहेत. तर फूल असलेल्या 2 लवंग देवीला दररोज अर्पण करा. त्यामुळे सुद्धा तुमच्या अनेक अडचणी, संकट दूर होतील आणि कुलदेवीची अखंड कृपा राहत असते. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते अर्पण केलेल्या 2 लवंग असतील त्या तुम्ही प्रसाद रूपाने घरातल्या व्यक्तींनी खाऊ शकतात. तर अशी ही महत्त्वाची माहिती आहे. इतरांपर्यंत जरूर शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कुलदेवी तुळजाभवानी माते की जय.